नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये मी अमर दिवाने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता शेतकरी मित्रांनो, जवळजवळ 6:15 वाजलेले आहेत आणि मी कोथिंबिरीच्या प्लॉटमध्ये फवारणी चालू केलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा बरेच जण औषधं नेताना किंवा तुम्ही सुद्धा कुठं वाचलं असेल की उन्हाचं फवारू नका, सकाळी किंवा संध्याकाळीच फवारा. तर ते असं का म्हणतात, त्याच्यामागचं काय कारण आहे ते मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा. त्याच्यामागचं कारण काय असतं, ज्यावेळेस आपण उन्हाचं फवारतो, जर कडक उन्हात फवारलं तर जे औषध आहे, जे पानावर औषध पडलं आहे ते आतमध्ये जाण्यापेक्षा बाष्पीभवन होऊन जाण्याची शक्यता असते जास्त. ते एक कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे पानाचे जे पर्णरंध्र असतात, ज्याला स्टोमॅटा म्हणतात, ते स्टोमॅटा सकाळी आणि संध्याकाळी उघडलेले असतात. आणि जर आपण तेव्हाच फवारलं तर ते लवकर औषध पानामध्ये शोषलं जातं. आणि उन्हाचं जर फवारलं तर ते पानावर न शोषलं जाता त्याचं जास्त प्रमाणात बाष्पीभवन होण्याची शक्यता असते. आणखीन एक कारण म्हणजे दिवस मावळता जर फवारलं किंवा सकाळी फवारलं तर जी आपल्या पिकावर थ्रिप्स, व्हाईट फ्लाय, जी किडी असते ती मावा, तुडतुडा, त्याचं प्रमाण दिवस मावळता जास्त असतं. तुम्ही उन्हाचं बघा, उन्हाचं ते जास्त दिसणार नाही. आणि जर दिवस मावळता किंवा सकाळी फवारणी केली तर त्या फवारणीमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतात ती आणि मरतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जर उन्हाचं जर फवारणी केली तर कधी कधी झाडाला स्कॉर्चिंग यायची भीती असते. तर त्याच्यामुळे मित्रांनो, सकाळी 11च्या आधी आणि 4च्या नंतर फवारणी करण्यास बरेच जण सांगतात. हे त्याच्यामागची हीच कारण आहे ती. जर तुम्हाला मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.